नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेबाबत आलेली जी मोठी अपडेट आहे आणि जी ताजी अपडेट आहे, ज्या सगळ्या अपडेट्स आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल, त्या आपण आलेल्या एक एक करून बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता झालं आहे काय, मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे रखडलेले हप्ते होते ते आता परत पुन्हा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असाच की वितरण जे आहे, जे 13, 14, 15 तारखेला झालं होतं, त्याच्यानंतर थांबलेलं होतं. ओके, खूप जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नव्हते लाडक्या बहिणींना. खूप साऱ्या महिलांचे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट होते की आम्हाला पैसे नाही आले सर, KYC करूनसुद्धा. तर एवढंच मी सांगेल तुम्हाला की आता वितरण परत सुरू झालेलं आहे. आज तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील परत. ओके, तुम्हाला जे मार्च आणि एप्रिलचे पैसे होते, ते थांबलेले पैसे होते, जर तुमची KYC कंप्लीट असेल तर तुम्हाला नक्कीच आता आजपासून परत वितरण व्हायला सुरुवात होईल. मी तुम्हाला काय म्हणलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, थोडंसं तुम्ही वेट करा, तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील. कारण की खूप सारी पडताळणी व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू असल्यामुळे खूप साऱ्या जे म्हणजे या योजनेमध्ये त्यांचा काही भाग नव्हता, अशांना वगळण्याचं काम सरकार करत होतं. आणि या पडताळणीमुळे खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये पैसे थांबवण्यात आलेले होते. त्यामुळेच तुम्हालाही सुद्धा थोडासा धीर घ्यावा लागला त्यामुळे. ओके, त्यामुळे आज अनेक महिलांच्या खात्यात थेट 3,000 जमा होत असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. ओके, आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, ओके, कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, मे महिन्याचा हप्ता कधी येणार, ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. आणि KYC न केलेल्या महिलांबाबत सरकारने काय मोठा निर्णय घेतलेला आहे. ओके, आता एक एक करून आपण अपडेट बघून घेऊया. सर्वात पहिली अपडेट म्हणजे की राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल 2026 या 2 महिन्यांची मिळून एकूण 3,000 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परत एकदा. ओके, मागे एकदा झाली होती 13 तारखेला. महिलांना एक दिवशी आली 1,500 रुपये रक्कम मार्च महिन्याची. ओके, लगेच दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळाने लगेच 1,500 रुपये आली. ओके, म्हणजे असे मिळून 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली होती. ओके, आणि नंतर हे थोडासा कालावधी थांबला आणि त्याच्यानंतर आज परत वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून ज्या महिलांना आज पैसे आलेले आहेत त्या महिलांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर त्या महिलांनी कमेंट करा आणि पैसे आले म्हणून सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. जर नसतील आले आजसुद्धा तर तुम्ही कमेंट करा KYC झाले आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, पैसे जर नसतील आले म्हणून तर. ओके, असं लिहा तिथं कमेंटमध्ये. आधी सबस्क्राईब करा चॅनलला आणि मग कमेंट करा. ओके, आता याआधी झालं काय, फेब्रुवारी 2026चा शेवटचा हप्ता देण्यात आला होता. ओके, यानंतर KYC पडताळणी प्रक्रिया परत सुरू झाल्यामुळे पुढचे हप्ते थांबवण्यात आलेले होते. पण आता 22 मे 2026 पासून पुन्हा वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक महिलांच्या बँक खात्यात आता थेट पैसे जमा होत आहेत. म्हणजेच मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 असे मिळून एकूण किती 3,000 रुपये महिलांना मिळत आहे. जर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असेल तर लगेच तुमचं बँक खाते तुम्ही चेक करून एकदा बघा. ओके, तुम्हाला हे पैसे येऊन जातील. ओके, आता सांगायचं झालं तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी जर सांगायचं झालं तर मिळालेल्या माहितीनुसार तर मी तुम्हाला एकदम कन्फर्म सांगतो, प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हप्ता जमा करण्याचा नियम ठेवला आहे. ओके, त्यामुळे मे महिन्याचा 1,500चा हप्ता 10 जून 2026 नंतर कोणत्याही दिवशी जमा होण्याची जास्त शक्यता आता सांगितली जाते. आणि आता यावेळेस 2-2 महिने लेट होणार नाही, कारण की आता KYC हे सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्यामुळे आता लेट होण्याचं काही कारण नाही आहे. लगेचच पैसे आता पुढच्या महिन्यापासून येऊन जातील. ओके, आता अजून सरकारकडून अधिकृत अंतिम तारीख तरी मे महिन्याच्या वितरणाची जाहीर करण्यात आलेली नाही आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या तारखांवर तुम्ही सध्या विश्वास ठेवू नका. ओके, आणि अत्यंत एक महत्त्वाची सुद्धा बातमी आहे, ती म्हणजे की फक्त ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली आहे त्यांनाच पुढील लाभ मिळणार आहे. सरकारच्या पडताळणीनंतर आता राज्यातील पात्र महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. ओके, ज्या अयोग्य महिला होत्या किंवा जे पुरुष होते पण त्यांनी महिला बनून फॉर्म फिल केला होता, भरला होता, अशा पुरुषांना आणि महिलांना वगळण्याचं काम सरकारने केलेलं आहे या योजनेमधून. ओके, सुरुवातीला सुमारे 2.46 कोटी महिलांनी नोंदणी केली होती. पण KYC आणि पडताळणीनंतर आता फक्त 1.70 कोटी ते 1.89 कोटी महिला फक्त आता पात्र राहिलेल्या आहेत.
ओके. तर जवळपास 70 लाख महिला ज्या होत्या त्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे. ओके. आता अनेक महिलांचा प्रश्न आहे की ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार का? तर याबाबत अजून तरी प्रशासनाने थोडंसंच स्पष्ट सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर 2025 ही मुख्य अंतिम तारीख होती. त्यानंतर 30 एप्रिल अजून एक तारीख दिली होती 2026. 30 एप्रिल 2026 पर्यंत दुरुस्तीची अतिरिक्त संधी देण्यातसुद्धा आली होती. आता नवीन कोणतीही मुदत दिलेली तर नाही आहे सरकारकडून. जर आली तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवण्याचं काम करेन. त्यामुळे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच ज्या महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी केली नाही त्यांची नावे लाभार्थी यादीतून आता कायमची वगळली जाऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या पुन्हा फॉर्म सुरू झाले आहेत लाडकी बहीण योजनेचे किंवा नवीन ई-के-वाय-सी संधी परत एकदा अशा अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास सध्या ठेवू नका. ओके. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे प्रशासनाने महिलांना जिल्हा कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहनसुद्धा केलेलं आहे. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हा थेट बँकेत किंवा मोबाईल बँकिंगद्वारे तुम्ही तपासा. म्हणजेच की तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे पैसे येणार. DBTद्वारे आले की तुम्हाला एक SMS येऊन जाईल. ओके. आता थोडक्यात सांगायचं झालं तर मार्च आणि एप्रिल 2026चे 3000 हप्ते आता परत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या पात्र महिलांनाच हा लाभ मिळणार आहे. ओके. आणि मे महिन्याचा पुढील हप्ता हा जूनमध्ये येण्याची शक्यता आहे आणि ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांना आता नवीन संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण की 2 वेळा चान्स दिला होता. याच्यानंतर चान्स मिळणं खूप कठीण आहे. तर बहिणींनो तुमच्या खात्यात 3000 आज जमा झाले आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. ओके. आणि अशाच लाडकी बहीण योजनेची रोजची खरी आणि ताजी कमी शब्दात माहिती पाहण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि बाकी महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके. धन्यवाद.